तर मी आत्ता आहे, तुम्ही मागे मंदिर बघताय ना, श्रीमंत गणपती बाप्पा देवालय, इन्स्पायर्ड बाय आपल्या पुण्यातलं प्रसिद्ध आणि सर्वांचं लाडकं स्थान गणपती बाप्पाचं. तर सेम तशीच प्रतिकृती इथे केलेली आहे. तर मी आता फुकेतमध्ये आहे, रवाय बीचवरती, आणि इतकं सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर जर का फुकेतला आला तर व्हिजिट करायला मात्र विसरू नका. मेन म्हणजे कसं, इतका सुंदर परिसर हा डेव्हलप केलेला आहे सगळा. हे आहे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. सर्वात पहिलं बाप्पा. आता मूर्ती बघून तुम्हाला सांगायची गरज नाहीये की बाप्पाचं मंदिर कुठलं आणि कुठलं प्रसिद्ध आहे ते. हुबेहूब प्रतिकृती आहे आणि तोच फील, असं म्हणतात की देव सगळीकडे सारखाच आहे, बरोबर आहे. तोच फील इथे येतो. श्रीमंत गणपती बाप्पा मंदिर तुम्हाला दाखवून देतो, चला या. आज काय फंक्शन चालू आहे का इथे? अच्छा, मोगरा महोत्सव आहे का? मला बाप्पांचं दर्शन घेऊ. तर आता माझ्यासोबत आहे चेतन लोढा साहेब, आपल्या पुण्यातलेच आहेत, आणि त्यांना या सर्व म्हणजे अगदी मंदिराच्या स्थापनेपासूनचा सर्व गोष्टी माहिती आहेत. सर, कशी काय कल्पना आली हे मंदिर इथं आणायचं, स्थापन करायचं, थोडं सांगाल माहिती? जय गणेश. हं. माझं नाव चेतन ओढा, मी पुण्यातला आहे. हा. प्यापासाहून दीपा या ज्या भाविक आहेत हा. यांची ही कल्पना होती की यांना गणपतीवरती खूप श्रद्धा आहे यांची. बरं. ते गेले 20 वर्षापासून गणपतीला खूप मानतात. हं. आणि काही वर्षांपासून त्या दगडूशेठला येतात, दर महिन्याला त्या दगडूशेठला येतात, दर्शन घेतात बरं. आणि परत इथे येतात. त्या स्वतः एक बुद्धिस्ट आहेत, थाई महिला आहेत आणि त्या इथला एक बिझनेस वुमन आहेत. बरं. पण त्यांची गणपती श्रद्धा म्हणजे म्हणले की मला असं बाप्पाचं मंदिर पुण्यात फुकेतमध्ये बांधायचं आहे. तर छोटं एक मंदिर बांधायची कल्पना त्यांची पहिले होती, नाबाजाचं. पण त्यात मध्ये 1 वर्ष त्यांचा गेला की करायचंय आणि त्यानंतर त्यांना मोठी जागा मिळाली. आणि ते म्हणले की आता मला एवढंच मोठं मंदिर जसं पुण्यातलं आहे, जसं भाविकांसाठी, फुकेतच्या, थायलंडच्या सर्वांसाठी हे मला मंदिर बांधायचंय, जेणेकरून सगळ्यांना ज्यांना जमत नाही ते इथे येऊन दर्शन घेतील बाप्पाचं. बरं. अच्छा, अशा रीतीने ह्याची सगळी स्थापना स्थापना झाली. आली. आणि काल आम्हाला कळलं, काल इथं आपले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मिसेस देखील स्वतः आल्या होत्या. काल त्यांनी व्हिजिट देऊन गेली. तर मी आता आवाहन तर केलं तर तुम्ही जेव्हा कधी फुकेतला फिरायला याल, मंदिराला नक्की व्हिजिट करा. आणि अतिशय सुंदर हे मंदिर बांधलेलं. या मंदिराची स्थापना 28 डिसेंबर 2024 रोजी झाली. या वर्षी ह्या 28 डिसेंबर 2025 1 वर्ष पूर्ण आलं. वर्धापन दिन केला आपण. आपले दगडूशेठ गणपती ट्रस्ट पुण्याचे जे अध्यक्ष आहेत सुनील भाऊ रासने, यांच्या हस्तेच हे या मंदिराचं ओपनिंग झालं होतं. राजाभाऊ चव्हाण, अभिषेक साकला, जयंत जनाराव साहेब, हे सगळे लोक होते ह्या ओपनिंगला या मंदिराच्या. आणि सगळ्यांनी म्हणजे दगडूशेठ गणपती पुणे ट्रस्ट यांनी प्रत्येक वेळेला एवढा सपोर्ट केला आहे सगळ्या गोष्टींसाठी. डे 1 पासून त्यांना आपण सगळं सांगून, त्यांना विचारून आपण हे सगळं केलेलं आहे. आणि आजही सगळेजण सपोर्ट करतात. आणि ही बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती पुण्यातून आपण बनवून आणलेली आहे. अच्छा, ही मूर्ती जवळजवळ 700 किलोची मूर्ती आहे. आणि मातीची मूर्ती आहे. आणि बाप्पा इथे आता विराजमान झालेले आहेत की फुकेतमध्ये एवढा मोठं मंदिर गणपतीचं हे पहिल्यांदा झालेलं आहे. क्या बात. तुम्ही खूप छान केलेलं आहे आणि जे प्रसन्न वाटतं बाप्पाकडे बघून, अतिशय आनंद झाला. धन्यवाद. सर्वांना विनंती करेल की जे कोणी थायलंडमध्ये फिरायला येत असतील त्यांनी नक्कीच या बाप्पाला भेट द्यावी, नक्की करावी आणि बघावे की आपला बाप्पा हा कुठपर्यंत गेलेला आहे, आपला धर्म हा किती व्यापलेला आहे. आता मला अजून एक सांगावं असं वाटतं, काल आम्ही इथं आरती बघितली. त्या आरतीचं शॉर्ट मी व्हिडिओमध्ये टाकस. मी पहिल्यांदा असं बघितलं की आपण आपल्या धर्माचा आशा, तुम्ही आरतीच्या शेवटी सनातन हिंदू धर्म की जय, हे जे वाक्य मला आवडलं खूप. बुद्धिस्ट कंट्रीमध्ये देखील आपल्या धर्माचा प्रचार करतोय, त्याचा खूप आनंद झाला. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. जय गणेश.